जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात हॉनर किलिंगचा धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमविवाहाच्या रागातून सीआरपीएफच्या निवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी आपल्या मुलीवर लग्नाच्या कार्यक्रमात बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात त्यांची मुलगी तृप्ती मांगले हिचा जागीच मृत्यू झाला आहे, तर जावई अनिश वाघ आणि आणखी एक महिला गंभीर जखमी झाली आहे. त्यावेळी संतप्त जमावाने किरण मांगले यांना पकडून बेदम चोप दिला. नेमकं काय घडलं होतं? वर्षभरापूर्वी तृप्ती मांगले आणि अविनाश वाघ यांच्याशी प्रेमविवाह केला होता. हे दाम्पत्य पुण्यात राहत होते. चोपड्यात अविनाश नातेवाईकांच्या लग्नासाठी हे दोघे आले होते. किरण मांगले यांच्या डोक्यात राग तसाच होता. त्यांनी दोघे चोपड्यामध्ये आल्याची माहिती मिळाली. संतप्त होऊन किरण मांगले थेट लग्नस्थळी पोहोचले आणि तृप्तीवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात तृप्तीचा मृत्यू झाला, तर अविनाश आणि एक महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर जमावाने किरण मांगले यांना मारहाण केल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली आहे. जखमी अविनाश वाघ आणि किरण मांगले यांना जवळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे चोपडा शहरात भीतीचे वातावरण पसरले असून संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही घटना प्रेमविवाहाला विरोध आणि कौटुंबिक वैषम्यातून घडल्याचे समोर आले आहे. किरण मांगले यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ही घटना ऑनर किलिंगच्या वाढत्या प्रभावावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घडली आहे, म्हणून पाहिले जाते.